गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। प्रतिष्ठापना श्री गणेशाची। गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना जमिनीपासून वर करावी। मूर्तीला खोलगट जागेत ठेवू नये। गणपतीचे आसन उच्च असावे, कारण ही वरिष्ठ देवता आहे। गणपतीची 10 दिवसातील मूर्ती जमिनीलगत ठेवत नाहीत। मूर्ती खाली ठेवण्यापूर्वी आसनावर तांदूळ पसरावेत। मूर्तीचा आकार खाली बसून पूजा करता येईल एवढाच असावा। मूर्तीची प्रतिष्ठापना 10 वर्षाच्या आतील लहान मुलाकडून करून घ्यावी। त्यांचे मन निरागस व निर्विकार असते व मनाला विषयाचा स्पर्श झालेला नसतो। मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना त्या व्यक्तीचे विचार त्यात सामावले जातात। मोठ्या माणसाने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तर त्याने मन आनंदी ठेवावे। मनात चांगले विचार ठेवावेत। विचार चांगले असतील तर घरात मांगल्य निर्माण होते, सेवा फलदायी होते। ब्राह्मणाला बोलावून मंत्रोच्चारात व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा करावी। प्राणप्रतिष्ठा याचाच अर्थ तो घरात बसलेला असावा। ध्वनिफीत लावून प्राणप्रतिष्ठा करणे सर्वस्वी चुकीचे आहे। ध्वनिफीतीत फक्त आवाज असतो, परंतु मंत्र सामर्थ्य नसते। ब्राह्मणाद्वारा केलेल्या मंत्रोच्चारातून मूर्तीत चैतन्य निर्माण होते। गणपती हा आपला अतिथी असल्याने त्याला उत्तम प्रकारच्या वस्तू म्हणजे सुपाऱ्या, बदाम, फळे अर्पण करावीत। गणपतीला लाल फुले प्रिय असतात, म्हणून कोणतीही फुले अर्पण न करता लाल सुवासिक फुलेच अर्पण करावीत। गणपतीची पूजा करताना एकदम दुर्वांची जुडी डोक्यावर न ठेवता एक एक दुर्वा चरणांजवळ व्हावी व प्रत्येक वेळेस ओम गम गणपतये नमः असे म्हणत जावे। दुर्वा थंड असून पित्त हरण करणारे आहेत, त्यामुळे दुर्वा वाहणाऱ्याचीही उष्णता व पित्त कमी होते। या उत्सवाच्या दिवसात एकदा तरी 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा। मोदक हे आनंदाचे प्रतीक मानले आहे। मोद म्हणजे आनंद। त्यातील सारण गूळ खोबऱ्याचे असते। ते जसे घट्ट होते तसा आनंद तुम्हाला धरून राहील। खोबरे आणि गूळ दोन्हीही गुणकारी असतात। जे जे आपल्याला लागते ते त्याला अर्पण करावे। यथा देहे तथा देवे हे जाणून वस्तू अर्पण कराव्यात। यथासांग आरती करावी। आपल्याला जशी विश्रांती लागते तशीच ती त्यालाही द्यावी। ज्या ज्या वस्तू देवांनी धारण केलेल्या आहेत किंवा त्यांना प्रिय आहेत त्या सर्व गोष्टी मानवाला आरोग्याच्या दृष्टीने उपकारक आहेत। अशा रीतीने योग्य पद्धतीने प्रतिष्ठापना, पूजा, प्रार्थना व उपासना केल्यास त्याचे चांगले फळ मिळते। पूजेचा आनंद प्राप्त होतो। दैनंदिन साधनेसाठीच्या या मालिकेतील आजच्या या भागाचे पठण श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। आपली ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी मी सादर अर्पण करीत आहे। सदर मार्गदर्शन किंवा हे सदर साधना ही केवळ सेवा म्हणून करीत आहे। श्री गुरुदेव दत्त।